जय भीम. स्वाभिमानी जय भीम सर्वांना. काही दिवसाआधी म्हणजे जवळपास 1 ते 1.5 महिन्याआधी 1 ते 1.5 महिन्याआधी एक राजू थाटे या मोठा सामाजिक चळवळीत एक कार्यकर्ता आहे, त्याने मला मेसेज केलेले. माझ्या सावित्री या लुकवरती त्यांनी कमेंट केलेली, कमेंट नाही केली, पर्सनली मेसेज टाकलाय आय लव्ह यूचा. ठीक आहे, त्याचे विचार कुठे गटारीत पडले होते माहित नाही, पण त्याने ते केलं. त्याच्यानंतर मला विदर्भाच्या भाषेमध्ये बोलायला लागला. जवळपास मी विदर्भाच्या बाहेर जवळपास 12 ते 13 वर्ष झाले, पण आजही मला माझा स्वाभिमान आहे, माझा अभिमान आहे मला की मी विदर्भाची आहे. मला गर्व वाटतो की मी विदर्भाची आहे, कारण की आमचं विदर्भ, तिथली भाषा, तिथली राहणीमान खरंच खूप ग्रेटफुल आहे. आणि मला तिथली भाषा जास्त करून येत नाही, थोडीफार परत जाते मी त्याच याच्याकडे. पण या राजू थाटेने मला त्या भाषेमध्ये बरंच काही बोललाय. तू लय हवेत उडत आहे, तुला लय मेसेज तुझ्यापेक्षा मी जास्त फेमस आहे वगैरे वगैरे करून. आणि मी त्याच्या एका मेसेजला फक्त लाईक दिलंय, लाईक असं की मला परत रिप्लाय नव्हता करायचा आणि माझ्याकडे एवढा वेळ नव्हता, तर मी फक्त लाईक दिलाय. लाईक दिल्यानंतर तो माणूस हवेमध्ये उडायला लागला की मी त्याला सिग्नल देते. ठीक आहे, त्याला वाटलं की मी चालले त्याच्या मार्गाने. त्याच्यानंतर त्याला नीट चांगल्या शब्दामध्ये समजावून सांगितलं. त्याने तेही मान्य केलंय की त्याला असं वाटलंय की मी त्याला सिग्नल देते वगैरे काय 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 गटारीत पडलेले विचार. ठीक आहे, ह्या सगळ्या गोष्टी झाल्या. त्याच्यानंतर मी काही त्याचे स्क्रीनशॉट, त्याच्या मेसेजचे स्क्रीनशॉट सुद्धा मी सोशल मीडियाला मांडले होते. मी लाईव्ह सुद्धा केलेल्या होत्या सोशल मीडियाला. पण त्यानंतर मी शांत बसले, कारण की माझ्या भावाने मला सांगितले, माझ्या संदीप दादाने मला सांगितलंय की तो काहीतरी चळवळीचं काम करतोय, शांत बस काही दिवस, नंतर आपण काय ते बघू, परत केल्यानंतर आपण बघू काहीतरी. पण तो माणूस घाबरला नाही. त्याने परत मला मेसेज केलेत. आज 3रा दिवस आहे. परत मेसेज केले, मला धमकी देत होता की मी तुझ्या कुलाब्यामध्ये येते म्हणून. आणि मी डिफेन्समध्ये जॉब करते, आतमध्ये यायला परमिशन नाहीये त्याला. तर मी म्हटलं तू गेटवरती आल्यानंतर मला कॉल कर. तर तो गेटवरती नाही आला, तो आलाच नाही, त्याने मला मेसेज कॉल केलेच नाही. त्याच्यानंतर मी दादाला सांगितलं, दादाने त्याला इथे बोलवलं, ठाण्यामध्ये बोलवलं. तो आला इथे. तो आता सोशल मीडियाने मला बरेच प्रश्न केले होते की त्या राजू थाटेचं तुम्ही काय केलं, तुम्ही काय पाकिट घेतलंय का, इतक्या शांत का बसल्या. माझ्यावरती त्या सोशल मीडियाने प्रश्न निर्माण केला होता की तुम्ही पाकिट घेतलंय का, त्याने एवढं मोठं मॅटर करून सुद्धा तुम्ही शांत का बसल्या. तर आज राजू थाटे इथे माझ्या सोबत आहे आणि त्याला मी तर प्रश्नांची उत्तर मागितलीच आहे, पण आज तो इथे माणूस आहे आणि आता तोच तुमच्या प्रश्नांची उत्तरं देईल. जय भीम. आता तुम्ही सगळं ऐकलेलंच आहे, त्यांनी काय सांगितलेलं आहे. माझ्या ज्या बोलण्याचा तो गैरसमज करून घेतला त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो. ती पण आपल्या चळवळीतली एक भीमकन्या आहे आणि कोणी भीमकन्याला काही बोललं थोडी खोपून घेणार नाही. परंतु माझा काय बोलण्याचा तसा काही उद्देश नव्हता. रमाईच्या लुकवर तुम्ही बोललो होतो, तरी देखील त्या काहींना जर माझ्या शब्दाचं जे गैरसमज झाला त्याबद्दल मी पुन्हा दिलगिरी व्यक्त करतो. आणि भविष्यामध्ये आयुष्यभर ती माझी बहीण म्हणून असणार आहे. आणि भाऊ नाहीये, हा माझा भाऊ नाहीये. सोशल मीडियाला सांगत आहे, माझे भाऊ जेवढे सोशल मीडियाला आहे ताई म्हणून म्हणतात, मला आई म्हणतात, आईचा दर्जा देतात, तर ते सुद्धा आहेत माझ्या सोशल मीडियाला. असा नालायक माणूस माझा भाऊ कधीच नाही बनू शकत. ह्याने फक्त माझं नाव रेणुका मुजमुले म्हणून घ्यावं. ठीक आहे रेणुका मुजमुलेजी, आपण जे बोललात आता त्या गोष्टीशी मी सहमत आहे. आणि जो गैरसमज झाला त्याच्या बाबतीत मी दिलगिरी नाही, माफी माफी मागतो. दोन्ही हात जोडून माफी मागायची. ठीक आहे, आता सगळ्यांना प्रश्नांची उत्तरं भेटली असतील. आता ह्याच्यानंतर हा माणूस याने जर का आज माफी नसती मागितली तर तो जिथेही कुठला मोर्चा असो, कुठली अधिवेशन असेल, जे काही असेल तिथे ह्याने मार खाल्ला असता. पण आज त्याने माफी मागितली आहे आणि अख्ख्या सोशल मीडियावरती आजपर्यंत कोणी हिंमत केली नाही मला कुठला चुकीचा मेसेज करायचे. माझे कमेंट सुद्धा जाऊन बघावं, कुठलीही वाईट कमेंट करत नाही. पण ह्या माणसाने कुठेतरी जात आडवी आणली होती आणि मला तू मांगीन आहेस का हा शब्द वापरला होता. त्याच्यामुळे मी इतकी हायपर झाले. आणि आज तिसऱ्या दिवशी आणि मी शांत बसणारी नाहीये. माझ्यावरती जर का कोणी बोट उचलत असेल तर अख्खं बुडापासून त्याला नाही गाडून टाकेल ना जागेवरती, तर माझ्या एवढी वाईट नाहीये. मी एक तर कुणाच्या वाट्याला जात नाही आणि माझ्या वाट्याला कोणी गेलं तर मी सोडत नाही. चौकामध्ये हाणलं, चौकामध्ये. तर ह्या अशा पद्धतीने हे सगळं प्रकरण झालेलं आहे. आणि ह्याच्यानंतर जरी अजून कुणाला प्रश्न असेल तर ह्या नालायक माणसाला सोडायचं नाही. हा खूप जातीवाद करतोय. हा मातंग आणि महार या 2 समाजामध्ये खरा जर का तेढ निर्माण करणारा माणूस असेल तर हा असेल. हा मांग समाजातले असेलही काही लोक जे आरक्षणाबद्दल, वर्गीकरणाबद्दल मागणी करत आहेत. पण मातंग हा पूर्ण समाज वाईट नाही आहे. काही लोक त्याच्यामधले खूप चांगले आहेत आणि हा त्या समाजाबद्दल भडकवण्याचा प्रयत्न करतोय, आपल्या समाजातल्या लोकांना भडकवतोय. आणि मला एवढं माहिती आहे की हा आपला समाज खरंच खूप भोळा आहे आणि हा समाज भोळा समाज ह्या
एक दिवस निळी शाल अंगावरती टाकल्याने कुणीही आंबेडकरवादी होत नाही. आणि हा नालायक माणूस हा खरं आंबेडकरवादी नाहीये. आंबेडकरवादी असा नसतो, आंबेडकरवाद असा नसतो जो चौकात मार खाणारा, असा आंबेडकरवाद नाहीये. माझ्या समाजातल्या बऱ्याचशा लोकांना मला सांगणं आहे की ह्या अशा नालायक माणसाच्या विचारांवरती नका जाऊ, त्याच्या मागे नका फिरू, कारण की हे आपल्या समाजाला घातक आहे. जय भीम.